नमस्कार मैत्रिणींनो, थंडी खूप चालू झालेली आहे। आता आपल्याला इथे दहीची कढी बनवायची आहे। थंडीत दही खाणं खूप योग्य आहे। सर्दी पण जाते कढी प्यायल्याने। खूप बहुगुणी आहे कढी, ताकाची कढी, दहीची कढी। पण आज मी इथे दहीची कढी बनवणार आहे। खूप घट्ट दही आहे, अशी क्रीमी मस्त आपल्याला कढी बनवायची आहे। त्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता। आता दह्यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकून घेऊया। छोटी वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। त्यामध्ये आपल्याला खालीच मिक्स करायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकून दिलेला आहे आणि हळद पण टाकून दिलेली आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया। बघा किती घट्ट दही आहे। थोडंसं पाणी टाकून देऊया। अशा प्रकारे आपण मस्त मिश्रण घट्ट केलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे। झाकण ठेवून देऊया। आता कढी बनवण्यासाठी घेऊया। इथे अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। मोहरी टाकून देऊया, जिरे टाकून देऊया, कढीपत्ता टाकून देऊया, खूप सारा लसूण टाकून देऊया। थंडीत लसूण खूप खायचा, प्रत्येक भाजीत लसूण टाकणं योग्य आहे। आणि कटिंग केलेली हिरवी मिरची खूप सारी टाकून दिलेली आहे, कारण तिखट बनवायची आहे आपल्याला कढी। तर झाकून ठेवलेलं मिश्रण आपण त्या फोडणीमध्ये टाकून देऊया। मस्त फोडणी झालेली आहे। चांगलं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। मस्त झालेली आहे आपल्या दह्याची कढी। घट्ट झाल्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकून देऊया। भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर तशी पण आपण पिऊ शकतो गरम गरम। सर्दीमुळे तोंडाला चव नसेल तर अशी कढी बनवून खावी। थोडंसं हिंग टाकून दिलेलं आहे। तर झाकण ठेवून दिलेलं आहे। थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे। आल्याने तर खूपच टेस्ट येते, सर्दीसाठी पण योग्य आहे आलं। थोडंसं किसून टाकलेलं आहे छोट्या किसणीने। अशी मस्त झालेली आहे आपली कढी। अशा प्रकारे आपली दही कढी तयार झालेली आहे। ज्वारीची भाकरी आणि दही कढी। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघत राहा। नक्की तुम्हीही बनवून खा। थंडीचे दिवस आहेत, कढी खाणं योग्य आहे। नक्की सबस्क्राईब करा।